नमस्कार सर्व मैत्रिणींना, कशा आहात तुम्ही? मजेत. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्योती श्रावणी व्हिडिओ मराठी ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे. 5 ते 11 वाजेपर्यंत आपण सर्व कामे नियमितपणे कसे करावे, चला मग आपण बघूया. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट पण करा. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला ते पण सांगा. इथे मी सकाळी सकाळी आमच्या अंगणातलं झाडून काढत आहे आणि झाडांना पाणी पण देत आहे. सकाळचं वातावरण प्रसन्न वाटत आहे. खूप झाडं आहेत आमच्याकडे, लहान मोठे सर्व झाडं आहेत. तुम्ही डेली ब्लॉग बघत जा, तुम्हाला नक्की कळेल. कसे वाटले व्हिडिओ ते पण सांगा. इथे मी स्वच्छ झाडून पाणी टाकून रांगोळी टाकत आहे त्यांना. आम्ही गावामध्ये राहतो ताईंनो, शहरातलं वातावरण नाही आहे आमचं, गावातलं आहे. इकडे रोज सकाळीच उठते 5 वाजता आणि सडा सारवण, कोणी पाणी टाकते अंगणामध्ये, प्रत्येकाच्या दारामध्ये रांगोळी राहते. सकाळची लेकरांची शाळा असते ती ऑटो आमच्या दारातूनच जाते. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ताईंनो कमेंट करून नक्की सांगा. माझी डेली नवीन इथे ना मी आमच्या घरी बेलाचं झाड आहे, मोठं आहे. घरच्या देवांसाठी आम्ही रोज सकाळी बेल तोडतो आणि खूप सारे जण इथूनच घेऊन जातात. जवळच एक महादेवाचं मंदिर पण आहे. चला ताईंनो, मी आता देवाची पूजा करते, ती तुम्हाला दाखवते. कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. इथे मी सर्व कालची जी फुलं आहेत ती सर्व काढून घेतली. इथे ना मी सर्व देवांना स्नान घालत आहे. महादेवाच्या पिंडीला पण स्नान घालते पहिले आणि नंतर मग सर्व मूर्तींना पण स्नान घालते आणि अमावस्या पौर्णिमाला पंचामृताने घालते. डेली काढायची, पण छोटीशी तरी काढायची ताईंनो, रोज काढायची. इथे मी आरती करून घेत आहे ताईंनो. माझी देवाची पूजा झालेली आहे. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी स्पीड वाढवलेली आहे. चला ताईंनो, आज मी स्वयंपाक काय बनवते ते तुम्हाला चला मी दाखवते. चला आज बनवूया पालक वरण. इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली, थोडीशी. हे बघा, 2-3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली. आता याच्यामध्ये मी पालक टाकणार आहे. पालक स्वच्छ धुवून घेतली, पालक घरची आहे. ह्या दांड्या मी काढून टाकते. थोडंसं सांबार पण टाकायचं कापून. एक टमाटर कापायचं शिजतानाच. सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचं.
तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी शेंगदाणे पण मी टाकते. हळद थोडीशी 1 चम्मच. त्याच्यामध्ये पाणी. आता याच्या मी 4 शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत मी पीठ मळून घेते. टोपमध्ये पीठ मळायचं, लवकर मळले जाते. याच्यामध्ये थोडंसं मीठ, जसं पाणी लागेल तसं. किती लवकर मळलं गेलं कणिक. आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मुरू द्यायचं. दोन मिनिटे झाकून तसंच ठेवून द्यायचं. शेंगदाणे छान भाजून घेतले. आता एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्या. थंड झाल्यावर थोडेसे जाडसर मिक्सर मधून फिरवून घ्या. चला इथे मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते सांगते. मी कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये 1 चम्मच जिरं आणि लसूण जिऱ्याची पेस्ट. आणि ताईंना माझ्याकडे ठोकर अशी दळलेली लाल मिरची पण आहे. आपण चटणीच्या जागी थोडीशी जाडसर मिरची पण टाकली तरी चालते.
घरी मिक्सरमधून काढलेली आहे ताईंनो. आणि अर्धा चम्मच हळद याच्यामध्ये टाकायची. आपल्याला चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचं ताईंनो. मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे फिरवून घ्यायचं. ताईंनो कलर छान येते. आणि नंतर मग चवीप्रमाणे मीठ टाकायचं ताईंनो. आपल्याला जसं तिखट लागते त्या हिशोबाने तुम्ही तिखट टाकू शकता. एकदम मस्त सुकी चटणी छान लागते ताईंनो. जेवणासोबत थोडीशी चटणी पण घेतली तर छान चव येते जेवणाला. 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं ताईंनो. नंतर मग ताईंनो नक्की ट्राय करा. कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. थोडीशीच करा पण करून बघा ताईंनो, छान बनते. चला आता मी इथे वरण फोडणी देते. डाळ पालक शिजलेली आहे छान. चला तर मग मी तुम्हाला दाखवते. इथे मी गॅस चालू केला. पातेल्यामध्ये 2 माप तेल टाकायचं ताईंनो. तुम्ही कशा प्रकारे तिखट खाता, कमी जास्त त्या हिशोबाने तुम्ही लाल तिखट टाकू शकता. 2 माप तेल टाकलेलं आहे. आणि लसूण जिऱ्याची जी पेस्ट आहे ताईंनो ती टाकायची. छान परतून घ्यायचं. लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं ताईंनो. मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे वरणामध्ये. छान शिजलेली आहे. 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद, 2 मिनिटं छान उकळी येऊ द्यायची ताईंनो कमी गॅसवर. कमी वाटल्यास थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला त्या हिशोबाने आणि उतरून घ्यायची. इथे मी चपात्या टाकून घेत आहे ताईंनो. अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये स्वयंपाक तयार होतो ताईंनो. वेळेची बचत पण होते. आणि मला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. माझं सकाळचं रुटीन, मॉर्निंग रुटीन तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रेवती श्रावणी व्हिडिओ या नावाने आहे माझं नवीन यूट्यूब चॅनल. धन्यवाद.